नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय बाजारात मिळतात तसेच कुरकुरीत मसाला शेंगदाणे। तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर कुरकुरीत मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतले। आता या शेंगदाण्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचे आणि मसाला शेंगदाणे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचे। कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं। सर्व साहित्य हाताने असं मिक्स करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी या मिश्रणामध्ये घालायचं आणि हे मसाला शेंगदाण्याचं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला फक्त आपलं बेसन पीठ आणि टाकलेले मसाले शेंगदाण्याला चिटकलेले पाहिजे एवढंच हे पीठ भिजवून घ्यायचे, खूप पातळ करायचं नाही। तर इथे मी आपलं मिश्रण भिजवून घेतले आणि बघू शकता मिश्रण खूप पातळ नाही आहे, असं फक्त शेंगदाण्याला बेसन पीठ आणि टाकलेले मसाले असे छान चिटकलेले पाहिजे असंच मिश्रण भिजवून घ्यायचे। तर आता हे मिश्रण मसाला शेंगदाणे तळण्यासाठी तयार झालेलं आहे। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतले। शेंगदाणा टाकून बघायचं आहे। तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे। गरम तेल झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला तयार केलेलं मिश्रण हाताने असं सुटसुटीत सोडायचे, म्हणजे शेंगदाणे फार एकमेकांना चिटकले नाही पाहिजे, या पद्धतीने सोडायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये बसतील तेवढी मसाला शेंगदाणे तेलामध्ये सोडून घेतली आणि सोडल्यानंतर ही शेंगदाणे आपल्याला अशी झाऱ्याने सतत हलवायची आहे आणि ही मसाला शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरच छान कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकाल की मसाला शेंगदाण्यांना छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत ही मसाला शेंगदाणे तळून झालेली आहे। तर अशी शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी परत एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते। तर सेम पद्धतीने आपल्याला मसाला शेंगदाणे असे तेलामध्ये सुटसुटीत सोडायचे आहे आणि सोडल्यानंतर आपल्याला सतत ही शेंगदाणे झाऱ्याने हलवत राहायची आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आणि ही शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरच तळायची आहे, म्हणजे आपली शेंगदाणे आतपर्यंत छान तळल्या जातात। तर इथे तुम्ही पाहू शकाल की आपली मसाला शेंगदाण्याची दुसरी बॅचसुद्धा तळून झाली। तर बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत मसाला शेंगदाणे तळून झालेली आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने मी सर्व मसाला शेंगदाणे तळून घेतलेली आहे। तळलेली मसाला शेंगदाणे बघू शकता खूप मस्त तळून झाली आणि या शेंगदाण्याचा आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही शेंगदाणे किती कुरकुरीत तयार झाली आहे। तर ही कुरकुरीत मसाला शेंगदाणे चवीला अजून छान लागण्याकरिता यामध्ये पाव चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा बाउल असा टॉस्ट करायचा आहे, म्हणजे सगळे मसाले या शेंगदाण्यांना व्यवस्थित लागले जातात। तर या ठिकाणी एकदम परफेक्ट असे आपले कुरकुरीत मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे। तर अशी कुरकुरीत मसाला शेंगदाणे तुम्ही एकदा बनवून 15 दिवस स्टोअर करून घेऊ शकता। तयार झालेली मसाला शेंगदाणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच कुरकुरीत झालेली आहे आणि तळत असताना जी मसाला शेंगदाणे एकमेकांना चिटकली जातात तर तुम्ही थंड झाल्यानंतर या पद्धतीने मोकळे करून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त कुरकुरीत अशी आपली मसाला शेंगदाणे तयार झालेली आहे आणि चवीला सुद्धा ही शेंगदाणे खूप छान लागतात। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।